आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन। कोल्हापूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक आक्रमक। पंचगंगा नदीमध्ये जल आंदोलनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं। शक्तीपीठ महामार्गाला परभणीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। कपाळाच्या कुंकवा एवढीही जमीन आम्ही देणार नाही। संतापलेल्या महिलांचा सरकारला इशारा। आंदोलनासाठी महिलांसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग। हिंगोली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका। सरकार जमिनीचा मोबदला देतोय तो तोकडा असल्याने शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। शक्तीपीठ महामार्गाला लातूर जिल्ह्यातूनही विरोध। शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू, शेतकऱ्यांची भूमिका। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात। लातूरमध्ये शक्तीपीठ मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला। राज्यभर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गासाठीची जमीन मोजणी पुढे ढकलण्यात आली आहे। बीडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध वाढला। जमिनी महामार्गावर साठी न देण्यावर ठाम। परळी तालुक्यातील तळेगाव इथे शेतकऱ्यांकडून रास्ता रोको। आणि यानंतर थेट जाऊयात सतेज पाटील सध्या बोलतायत। जनतेला पडल्या। आज किमान कृषी दिन आहे। शेतकऱ्यांच्या बद्दल आपुलकी असेल, प्रेम असेल सरकारला। ज्या पद्धतीनं हिंदी भाषेचा विषय या ठिकाणी राज्यामध्ये झाला, सरकारला GR रद्द करावा लागला, आमची मागणी आहे। आपल्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे, या शक्तीपीठ बाबतीत देखील तसंच धोरण या ठिकाणी स्वीकार, रद्द करा हा महामार्ग। गरज नसलेला हा महामार्ग सरकार राज्याच्या माती मारू नये, शेतकऱ्यांच्या माती मारू नये। आणि म्हणून आमची सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की यामध्ये ठोस अशी भूमिका सरकारने या ठिकाणी जाहीर करावी, अशी आमची विनंती आहे। शासनाने लक्ष घालावे आणि या सूचना सर्व मी माझ्या दालनात नाकारलेल्या आहेत। यानंतर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन श्रीकांत भारतीय। सभापती महोदय, 30 तारखेला संभाजीनगरच्या छावणी येथील विद्यादीप बालगृहामध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडली। 90 मुलींची कॅपॅसिटी असलेल्या या बालगृहामधून 9 अल्पवयीन मुली दुपारी पळाल्या आणि अस्वस्थता याच्यातली अशी आहे की या बालगृहामध्ये कॉमन बेडरूममध्ये या बालगृहाने CCTV कॅमेरे लावले आणि त्यातून अस्वस्थ होऊन या अल्पवयीन मुली पळाल्या। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये शेतकरी आक्रमक। मोहोळ पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। सोलापुरातल्या मोहोळमध्ये पालखी महामार्ग रोखलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक। परभणीमध्ये मोजणी न करताच अधिकारी निघून गेले। पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठची मोजणी झाली नाही। शेतकऱ्यांच्या विरोधापुढे अधिकारी नरमले। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांनी सांगली ते कोल्हापूर आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला। राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं एकत्रित आवाहन। मराठी जनांनी सरकारला नमवलं। पत्रकात नमूद, आम्ही मराठी जनांच्या वतीनं संघर्ष करत होतो। मेळाव्याचं आम्ही केवळ आयोजन केलंय, तुम्ही जल्लोष करा, असा पत्रात उल्लेख। 5 जुलैला मराठी विजय मेळाव्याचं आयोजन। वरळी डोममध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित मेळावा होणार। मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार। सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर। आमची नैसर्गिक युती पहिली उद्धव ठाकरेंसोबत, आम्ही तिघं एकत्र बसून ठरवू कोणाला महाविकास आघाडीत घ्यायचं, सतेज पाटील यांचं वक्तव्य। मोदी शहा फडणवीसांनाही 5 तारखेच्या मेळाव्याचं निमंत्रण देणार, संजय राऊतांचं वक्तव्य। तिघांनी शिवसेना फोडली तरी टायगर अभी जिंदा है, राऊतांची टीका।
फडणवीसांनी जीआरच्या गोष्टी आम्हाला सांगू नयेत, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची सही असलेला जीआर जाळून दाखवावा, संजय राऊतांचं आव्हान. मराठी एकजुटीचा विजय अशा मथळ्याखाली सामनाचा अग्रलेख. फडणवीसांचं राज्य कोवळ्या मुलांवरती हिंदी शिकण्याची जबरदस्ती करू लागलंय. महाराष्ट्राचा मराठीपणा दिसू नये म्हणून सरकारनं हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला. सामनातून सरकारवर ताशेरे. राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून नारायण राणेंची सोशल मीडियावर पोस्ट. तर पक्षातून बाहेर जायला उद्धव ठाकरेंनीच प्रवृत्त केल्याची राणेंची पोस्ट. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेसाठी डमी परीक्षार्थींचा वापर. पवई पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. बोरिवलीमध्ये वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार. समोर पार्किंगमधून गाड्यांचे फोटो काढून चक्क हॉटेलमध्ये बसून चलान मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. विरार लोकलमधील महिला मारहाण प्रकरण ताजं असतानाच पुन्हा डोंबिवलीवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्याची मारहाण. मराठी बोलण्यास नकार दिल्याचा दुकानदारावर आरोप. मनसे कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल. विरार पश्चिममधील ग्लोबल सिटी परिसरात राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण. सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवण्याच्या वादातून मारहाण. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पालघरच्या डहाणूमध्ये तलवाडाजवळ एसटी बसचा अपघात. चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानं बस रस्त्याखाली कोसळली. सुदैवानं एसटी बस आंब्याच्या झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. हिजाब का घालू देत नाही या वादावरून टोळक्याचा महाविद्यालयात धिंगाणा. छत्रपती संभाजीनगरच्या पीईएस महाविद्यालयातील प्रकार. या प्रकरणी प्राचार्यांकडून तक्रार अर्ज पोलिसात दाखल. रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनादरम्यान पुन्हा एक हादरवणारी घटना समोर. माणगाव तालुक्यातील चणाट धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. अकोल्याच्या बाळापूर शहरातील भिकुंड नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. आपत्कालीन पथकाच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. दरम्यान सदर व्यक्तीचा बुडाल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अकोल्यामध्ये धावत्या एसटी बसचा प्रॉपर जॉईंट तुटला. मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवानं 28 शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी थोडक्यात बचावले. एसटी बस आणि बोलेरो जीपची धडक. जीप चालकाला पोलिसांच्या सहाय्यानं वाचवण्यात आलं. नांदेडच्या अंबाडी घाटातली घटना. गाडीचा कट लागल्यामुळे 26 वर्षीय युवकाची हत्या. पोयत्यानं वार करत अज्ञातांकडून युवकाची हत्या. पोलिसांनी अंबड सिडको परिसरात आरोपींची धिंड काढली. राज्य शासनाच्या आकस्मिक सेवा ठप्प. आज सकाळपासून 108 रुग्णवाहिका सेवा बंद. रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी संपाला सुरुवात झाल्यामुळे सेवा ठप्प. अहिल्यानगरच्या सारोळा कासार शिवारात बिबट्याची 4 पिल्लं आढळली. बिबटे असण्याच्या शक्यतेनं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. दरम्यान ग्रामस्थांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती चंद्रकांत शेवाळे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांमध्ये वाद चिघळला. बाजार समिती व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. सभापतींनी माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी व्यापाऱ्यांची भूमिका. भिवंडीतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भाजपचं रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे भिवंडीवाडा मार्ग ठप्प. आंदोलकांची ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. औंध येथील शेतकऱ्यांचं शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे लाखो रुपयांचं नुकसान. नुकसान भरपाई न मिळाल्यानं सातारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव. कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती लावणीला सुरुवात. लावणी योग्य पाऊस झाल्यानं भात लावणीला वेग. नितीन गडकरींच्या पत्नी कांचन गडकरींना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार जाहीर. वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशन यांच्यातर्फे पुरस्कार प्रदान. काश्मीर खोऱ्यातील बेस कॅम्पवरती अमरनाथ यात्रेकरूंचं आगमन सुरू. यात्रेकरू श्रीनगरमधील यात्री निवासात दाखल. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज. यात्रेकरूंनी मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं. प्रशासनाचं आवाहन. मंडीमध्ये 70 ते 80 वाहनं बोगद्यात अडकली. रस्ता अडवल्यामुळे सुमारे 250 ते 300 लोक त्या वाहनांमध्ये. प्रशासनाकडून हनोगी माता मंदिरात अडकलेल्यांच्या जेवणाची व्यवस्था.
हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये मुसळधार पाऊस. वैजनाथ धर्मपूर रोडवर भूस्खलनामुळे घराजवळ उभे असलेली वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. धर्मपूर विधानसभा मतदारसंघातील मंडीच्या लोंगनी पंचायतीतील सॅठी गावामध्ये पावसामुळे मोठं नुकसान. गोठ्यातील जनावरं वाहून गेल्याची माहिती. मुसळधार पावसानंतर बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ. संपूर्ण मंडी जिल्ह्याला रेड अलर्ट. स्थानिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. सुजानपूरच्या खेरीतील व्यास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठावरील घरांमध्ये अडकलेल्या स्थानिकांचं स्थलांतर. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय.